आडगाव येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचा पुतळा अनावरण सोहळा। अवघ्या वयाच्या 25व्या वर्षात शोषित पीडित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी उलगुलांचा नारा देत ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या आदिवासी जननायक क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचा पुसद तालुक्यातील पहिला भव्य पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा रविवार दिनांक 10 मार्च 2024 रोजी वेळ दुपारी 1 वाजता स्थळ श्री मुंगसाजी संस्थान आडगाव तालुका पुसद जिल्हा यवतमाळ या ठिकाणी पार पडणार आहे। हा अनावरण सोहळा विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवळ साहेब यांच्या शुभ हस्ते तर आमदार इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। विशेष उपस्थितीमध्ये आदिवासी समाजाचे नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे साहेब, विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, सेवानिवृत्त उपायुक्त माधवराव वैद्य, सौ मोहिनीताई नाईक, जितेंद्र मोघे, प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, बाळासाहेब पाटील कामारकर, बीजी राठोड, सद्बाराव मोहटे, सुरेश धनवे, रंगराव काळे, ज्ञानेश्वर तडसे, गट विकास अधिकारी संजय राठोड, खंडारा ठाणेदार देविदास पाटील, बाबूसिंग आडे, दिलीप पारद, गजानन उघडे, साहेबराव धबाले, आशाताई पांडे, राजेश ढगे, पांडुरंग व्यवहारे, मोतीराम बोडके, बाळू वंजारे, आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी, नारायण कराळे, शामराव व्यवहारे, प्रकाश झळके, डॉक्टर शिवाजी भुरके, केशव मस्के, विशाल झांबरे, किरण मिरासे, लक्ष्मण टारफे, संजय डुकरे, गजानन फोपसे, श्रीकांत चव्हाण, अर्जुन हगवणे, रामदास भडंगे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे। स्वागतोत्सुक आणि मुख्य आयोजक ॲडव्होकेट सुनील ढाले यांच्या पुढाकाराने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने हा सोहळा घेण्यात आला आहे। दरम्यान सप्त खंजरी वादक पंकज पाल महाराज यांचा जाहीर प्रबोधनाचा कार्यक्रम देखील यावेळी होणार आहे। बिरसा मुंडा यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी प्रबोधनाची मेजवानी होणार आहे। तसेच ग्रामपंचायत आडगाव अंतर्गत स्वर्गीय सुरेश वंजारे व्यापार संकुलाचे 10 दुकान गाळ्याचे लोकार्पण सुद्धा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे। मागील 1 महिन्यापासून या अनावरण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे। क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचे कार्य विचार प्रत्येक घराघरात जावे आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सर्वांच्या हातून सामाजिक सेवा घडावी या उदात्त हेतूने अनावरण सोहळा आयोजन समितीने नियोजन केल्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील ढाले, सुनील वंजारे, विक्की वंजारे, अश्विनी मुकाडे, प्रदीप काळे, बाळू सुनील, अनिल ढाले यांनी सांगितले आहे। जिल्ह्यातील हजारो बांधवांनी या ऐतिहासिक अनावरण सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन ॲडव्होकेट सुनील ढाले यांनी केले आहे।